जास्त फायदा झाला पाहिजे. आता शेती भाती हे तुम्ही वर्षानुवर्ष करत आलेले आहे. आज आपल्या भारत देशामध्ये कसं होतं की महिलेला घरकाम किंवा शेती एवढ्या पुरतच, पण आज आपली महिला खूप पुढे निघून गेलेली. आज आपल्या राष्ट्रपती कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? महिला आहेत. कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. त्या कोण आहेत माहिती आहेत? त्या आदिवासी आहेत त्या. तर त्या जर तिथपर्यंत पोहोचू शकतात म्हणजे याचा अर्थ भारतामध्ये आपल्यापैकी कुठल्याही जातीची कुठल्याही भागातून कोणीही महिला तेवढी सक्षम असते. तिच्यात फक्त ती जिद्द हवी असते आणि ती जिद्द आम्ही तुम्हाला सांगून होणार नाही, ती तुमच्यात असली पाहिजे. आता आम्ही तुम्हाला ज्या काय मशीन्स किंवा काय जे काय असेल सरांनी सांगितलंय जसं की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार, पण जर तुम्ही त्याच्यात इंटरेस्ट म्हणजे तुम्ही त्याच्यात काय भागच घेतला नाही तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. सरपंच साहेब आम्हाला एकदा काय अजून आम्ही वर्षातून 2दा पण येऊ, इकडे 3दा येऊ, 4दा येऊ, पण जर तुम्ही त्याच्यात भाग घेतला नाही आणि तुम्ही ते शिकण्याचा प्रयत्न केला नाही, तुम्ही विचार केला की दिल्यात मशीने काय असेल ते आणि आपण होईल असंच, तसं होणार नाही. तुमचा प्रतिसाद हा खूप महत्वाचा आहे आणि आमची इच्छा आहे की आपला आज तुम्ही किती 50 किती जण आहेत? 48 पैकी असं कधीच नसतं की सगळेच त्याच्यात हुशार असतात. एक 4, 5, 10, 40च्या 40 किंवा 48च्या 48 जर झाले तर अतिउत्तम. आणि ग्रामीण भागात माझ्या मते कला हे सगळं जास्तच असतं, फक्त आपल्याला वाव मिळत नाही, म्हणजे तुम्हाला वाव मिळत नाही. आता एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर हे सोपं नाहीये. ह्याला कोणीतरी काहीतरी आयडिया लावली असेल. आज मला सरांनी सांगितलं की तिकडे मुलांनी हे केलंय. तुमच्या शाळेतल्या मुलांमध्ये जर